मोनिका ऑफिसहून घरी आली आणि तिने तिची बॅग ड्रॉइंग रूममध्ये ठेवली. तिची आई रीना आणि धाकटा भाऊ विपिन त्यांच्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त होते. दोघांनी थकलेल्या मोनिकाकडे पाहिले नाही. मोबाईलवरून नजर न हटता रीना म्हणाली, मोनिका, वंदनाला तुझ्यासाठी चहा बनवायला सांग. हे ऐकून मोनिकाला राग आला. जेव्हा ती स्वयंपाकघरात गेली तेव्हा स्वयंपाकी वंदनाने विचारले, ताई, मी चहा बनवू का? हो, बनव, आणि आईसाठी सुद्धा एक कप. तू जेवणासाठी काय बनवतेस? तेव्हा वंदना म्हणाली, दादाने मला छोले आणि पुरी बनवायला सांगितले आहे. काय मग? तेवढ्यात रीना उठून स्वयंपाकघरात आली. काय वंदना, तू कशाबद्दल गप्पा मारत आहेस? स्वयंपाक करणे तुझे काम आहे. तुला जे काही सांगितले जाईल ते शांतपणे शिजवावे लागेल. होत आहे, मी स्वयंपाक करते. मोनिका भावाकडे विपिनकडे गेली आणि म्हणाली, तू दररोज इतके जड अन्न शिजवायला लावतोस. जरा तुझ्या आरोग्याकडे लक्ष दे. तू तुझे पोट पाहिले आहे का? किती वाढत आहे. हे हानिकारक आहे. तू 25 वर्षाचाही नाही. मी दररोज इतके जड अन्न खाऊन शकत नाही. तरी कधीतरी हलकं डाळ भात शिजू शकते घरात, असं रीना रागाने म्हणाली. मोनिका, तुला सांगायची गरज नाही. आम्हाला माहीत आहे हे तुझे घर आहे. ते तुझ्या कमाईवर चालते. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या इच्छेनुसार खाऊ पिऊ शकत नाही. आई, तू सगळं चुकीच्या अर्थाने घेतेस. मी हे फक्त त्यांच्या भल्यासाठी म्हणते. तू तुझं भलं कर. आम्ही स्वतःची काळजी घेऊ शकतो. असं म्हणत रीना पाय आपटत घराबाहेर पडली. मोनिकाला माहीत होतं की आता मी नेहमीप्रमाणे तिच्याच वयाच्या मैत्रिणीशी 1 तास गप्पा मारूनच परत येईल. आजकाल गर्दी नसते, पण किमान 1-2 लोक भेटतात. काही वेळाने मोनिकाचा 7 वर्षाचा मुलगा पार्थ खेळून परत आला. मोनिकाने त्याला फ्रेश होण्यास सांगितले आणि त्याचा नाश्ता तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. तिने पार्थला तिच्या शेजारी बसवले आणि तिची पाठी सरळ करण्यासाठी बेडवर थोडा वेळ पडली. ती पार्थची शाळा आणि त्याच्या मित्रांबद्दल बोलत राहिली. थोड्या वेळाने मोनिका विपिनकडे गेली आणि म्हणाली, पार्थची उद्या गणिताची परीक्षा आहे. आज त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दे. मी आज खूप थकले आहे. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. नाही ताई, मला ते जमणार नाही, कारण मी माझ्या मोबाईलवर चित्रपट पाहत आहे. माझा मूड नाही आहे. मोनिका शांतपणे स्वयंपाकघरात गेली. वंदना नुकतीच तिचे काम संपवून म्हणाली, ताई, मी इथे जास्त दिवस काम करू शकणार नाही. का वंदना, काय झालं? आई, मला खूप त्रास देतात. दादा मला खूप काम देतो. तुम्ही सकाळी ऑफिसला गेल्यावर ते मला फालतू काम करायला लावतात. मी दिवसभर दादासाठी लागणारा नाश्ता तयार करून ठेवते. माझा बराच वेळ इथे वाया जातो. मला दररोज इतर घरांसाठी उशीर होतो. नाही वंदना, तुला इथे काम करावे लागेल. ते जे सांगतील ते करत राहा. मी तुझा पगार वाढवते. मी एवढेच करू शकते. वंदना काहीच बोलली नाही. तिला मोनिकाबद्दल खूप सहानुभूती होती. मोनिका पुन्हा येऊन झोपली. पार्थने त्याच्या शाळेची बॅग उघडली होती. त्याची शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली होती आणि ऑनलाईन वर्ग अधूनमधून घेतले जात होते. तिला वाटत होते की घरात काम करणारी मोलकरीण तिच्या आई आणि भावापेक्षा तिची परिस्थिती जास्त समजते. वंदनासारख्या प्रामाणिक मोलकरणीला काढून टाकण्याची स्थिती ती नव्हती. जर तिला ऑफिसमध्ये उशीर झाला आणि घरी यायलाही उशीर होत असला तर ती पार्थच्या खाण्यापिण्याची काळजी घेते. घरात राहूनही रीना आणि विपिनला त्यांच्या जबाबदाऱ्या समजत नाही. तिला वाटत होते की तिच्या आयुष्यात काहीतरी चूक झाली आहे. आता ती ते कसे दूर करेल? ती आणि शेखर 3 वर्षापूर्वी वेगळे झाले होते. शेखर पार्थला तिच्या अनुपस्थितीत भेटायला येत असे किंवा व्हिडिओ चॅट करत राहायचे, जे रीना आणि विपिन सहन करू शकत नव्हते. पण मोनिकाने स्पष्ट आणि कडक शब्दात सांगितले होते, जेणेकरून शेखरवर अन्याय होऊ नये. लॉकडाऊननंतर जेव्हा शेखर पार्थला बाहेर फिरायला किंवा जेवू घालण्यासाठी घेऊन जायचा, तेव्हा दोघेही उदास चेहऱ्याने बसायचे. शेखरसोबत वेळ घालवल्यानंतर पार्थ आनंदी दिसला की मोनिका ते आवडायचे. शेखरसोबत तिचे वैवाहिक जीवन खूप चांगले होते. त्यानंतर काही काळापूर्वी जेव्हा तिच्या वडिलांचे अचानक हृदयविकाराने निधन झाले, तेव्हा तिने ती आपली जबाबदारी मांडली आणि तिच्या आई आणि भावाला खर्च उचलू लागली. तेव्हा विपिन शिक्षण घेत होता. मोनिका आणि शेखर दोघेही चांगल्या पदावर नोकरी करत होते. दोघेही एका सुंदर फ्लॅटमध्ये आनंदाने राहत होते. रीना स्वभावाने लोभी होती. तिने मोनिकाला न विचारता दादरचा फ्लॅट भाड्याने दिला आणि तिच्या एकाकीपणाचे कारण देत मोनिकासोबत राहू लागली. शेखरनेही त्याला आक्षेप घेतला नाही.
त्याचे आईवडील लखनौला राहत होते. ते वर्षातून 1-2दा मुंबईत येत असत आणि एकदा ते आल्यावर रीना त्यांच्याशी खूप उद्धट आणि अनादरपणे वागायची. ती तिच्या मुलीच्या कमाईची चर्चा करत राहिली. शेखरचे आईवडील शांतपणे लवकर परतले. त्यांना त्यांच्या मुलाच्या घरी भांडण नको होते, पण शेखरचा मूड बिघडला. शेखर आणि मोनिकामध्ये खूप वाद झाले. हे एका दिवसात संपले नाही, हे अनेकदा होऊ लागले. जेव्हा रीना तिच्या वस्तूची यादी मोनिकाला देत असे तेव्हा शेखर मोनिकाला म्हणायचा, मला काही हरकत नाही, पण तुला वाटत नाही का की तुझी आई आणि भाऊ तुझ्या सभ्यतेचा फायदा घेऊ लागले आहेत? मोनिका म्हणाली होती, पण मी काय करू शकते? त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर, पण जेव्हा जेव्हा आपण दोघे वाद घालतो तेव्हा मला तुझ्या आईच्या चेहऱ्यावर एक विजयाचे हास्य दिसते. नाही शेखर, हे कसे असू शकते? शेखर पुन्हा काहीतरी बोललाच नाही, पण हे सारे खरे आणि की रीना आणि विपिनने घरातील वातावरण इतके कटुतेने भरले होते की एके दिवशी शेखर घराबाहेर पडला आणि म्हणाला, मोनिका, मी तुला तुझ्या जबाबदाऱ्यापासून पळून जाण्यास सांगत नाही, पण आता हे दोघे आपल्याला मूर्ख समजून लागले आहेत. जे तुला दिसत नाही की त्यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. मला त्यांच्याकडून मूर्ख होता येणार नाही. ते त्यांचे घर भाड्याने देऊ इथे राहतात, तिथे राहायला हवे. तू आर्थिक मदत करत राहतेस. तुझ्या आईकडेही तुझ्या वडिलांचे पैसे आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट नाही की विपिन आता इच्छित असल्यास काहीतरी करू शकतो. मला माझ्या स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखे वाटते. मी भाड्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होत आहे. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज वाटेल तेव्हा मी इथे येईल. शेखरने त्याचे सामान घेतले आणि निघून गेला. रीना आनंदी आवाजात म्हणाली, तो अहंकारी माणूस गेला आहे. आता आपण सर्वजण शांततेत राहू. तू एकटी नाहीस. तुझी आई, भाऊ, मुलगा तुझ्यासोबत आहे. तीही त्यावेळी शेखरवर रागावली होती. ती विचार करत होती की जर तो एकत्र राहिला असता आणि जुळवून घेतले असते तर काय झाले असते? जर शेखरचे आईवडील भावंडे असेच एकत्र राहिले असते तर ती तेव्हाही सगळ्यांशी जुळवून घेतले नसते का? हा सर्व विचार करून ती खूप रागावली होती. दोघेही कधीकधी फोनवर एकमेकांची विचारपूस करत असत आणि शेखर पार्थला भेटायला जायचा. मोनिकाच्या डोळ्यात बरेचदा अशा अनेक गोष्टींचा विचार करून पाणी यायचे. ती चांगल्या पदावर होती आणि तिच्याकडे पैसेही होते. तिच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती, पण तिच्या मनात नेहमी एक दुःख असायचे. रीना आणि विपिनच्या प्रत्येक हालचाली हळूहळू ती लक्षात घेऊ लागली. तिला स्पष्टपणे समजू लागले होते की तिच्या आईच्या नजरेत ती एक सोनेरी बक्षी आहे आणि आई आणि मुलगा तिच्या पैशाचा आनंद घेत आहेत. रीना खूप ऑनलाईन शॉपिंग करायची आणि विपिनही. त्याला कोणतेही काम करण्यास रस नव्हता. तो एक कामचुकार आणि आळशी मुलगा होता. नाही, ती तिचे संपूर्ण आयुष्य असे घालवू शकत नाही. तिच्या लोभी आई आणि आळशी भावाने फसवलेले. काहीतरी करायलाच हवे, पण काय करावे? रीना काहीही बोलण्यापूर्वीच रडू लागली. ती भावनिक ब्लॅकमेलिंग करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हती. दुसऱ्या दिवशी जेव्हा मोनिका ऑफिसमधून उशिरा आली तेव्हा तिने विचारले, पार्थ कुठे आहे? रीना तोंड करून म्हणाली, तो आला आणि पार्थला घेऊन बाहेर गेला. मोनिकाला बरं वाटलं. आज तिला यायला खूप उशीर झाला होता. पार्थ त्याच्या वडिलांसोबत बाहेर होता, हे बरं झालं. विपिनही रीनासोबत सुरू झाला, ताई, पार्थला त्याच्यासोबत जाण्यापासून थांबव. तो माणूस पार्थला काय शिकवत असेल कुणास ठाऊक. मोनिकाला तिच्या भावावर खूप राग आला, पण ती काहीच बोलली नाही. पार्थ आला तेव्हा त्याच्या हातात खूप शॉपिंग बॅग्स होत्या. शेखर पार्थला इमारतीच्या पायथ्याशी सोडून निघून गेला. मोनिकाला शेखरला पाहण्याची ओढ लागली. तिने बाल्कनीतून डोकावले, पण तो आधीच निघून गेला होता. पार्थने त्याच्या शॉपिंग बॅग्स टेबलावर ठेवताच रीना त्या उघडून त्याकडे पाहू लागली. मोनिकाही तिथेच उभी होती. पार्थ आनंदाने म्हणत होता, मम्मी, मला खूप मजा आली. पुढच्या वेळी तूही सोबत ये. मोनिकाची नजर आईस्क्रीमवर पडली. मँगो डिलाईट. शेखरला तिच्या आवडीकडे चांगलेच लक्ष होते. तिचे डोळे अश्रूने भारावले. रीना आणि विपिन पार्थने आणलेले खाऊ खाण्यात मग्न होते. आधी मोनिकाला त्यांना पाहून थोडेसे वाईट वाटले. लोभी, अहंकारी, स्वार्थी आई आणि भाऊ. ती पार्थसोबत तिच्या खोलीत गेली आणि रात्री उशिरापर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टीचा विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी रीना म्हणाली, आज मी विपिनसोबत दादरला जात आहे. तिथला भाडेकरू फ्लॅट रिकामा करत आहे. पुढच्या वेळी ते देण्यापूर्वी काही काम आहे का ते पाहण्यासाठी मी एक फेरी मारते. मोनिकाने सुटकेचा निश्वास सोडला.
आज त्यांचे जाणे तिला निसर्गाने दिलेली संधीच वाटली. दोघे निघून गेले. मोनिकाने तिच्या आणि पार्थच्या काही आवश्यक गोष्टी पॅक केल्या. ती पार्थच्या शाळेत गेली आणि त्याच्या वर्गशिक्षिकांना अनुपमला भेटली. अनुपमाला मोनिकाची संपूर्ण परिस्थिती माहीत होती. मोनिका काही वेळ अनुपमाशी बोलत राहिली. नंतर तिने पार्थला तिच्या गाडीत बसवले आणि पुढे निघून गेली. संध्याकाळपर्यंत बाहेर खाणे-पिणे आणि बाजारात फिरणे झाल्यानंतर जेव्हा आई आणि मुलगा परतले तेव्हा घराला कुलूप होते. रीना बडबडत होती, "अरे, आता आपण काय करावे? आज सकाळी मोनिका घरी होती. मी चाव्या घ्यायला विसरले. आणि तरी विपिन, हे दुसरे काही कुलूप आहे का ते तपास ना." "हो आई, हे वेगळेच कुलूप आहे. समोरच्या फ्लॅटमध्ये असलेल्या काकूंना विचारा. कोणाला माहीत आहे, ताईने इथे चाव्या दिल्या असतील." तिने समोरच्या फ्लॅटची दाराची बेल वाजवली. मोनिकाबद्दल नेहमीच सहानुभूती दाखवणारी आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक चढउताराची जाणीव असलेली नेहा रीनाला कठोर शब्दात म्हणाली, "मोनिकाने तुला दादरमधील तुझ्या फ्लॅटमध्ये जायला सांगितले आहे. ती तुझे सामान तिथे पोहोचवेल. ती पार्थसोबत गेली आहे." हे ऐकून रीनाला धक्का बसला. तिने विचारले, "ती कुठे गेली आहे? कोणाकडे?" "मला ती माहीत नाही." रीना आश्चर्याने विपिनकडे पाहत होती. स्वार्थी नात्याचा पिंजरा तोडून सोनेरी पक्षी उडून गेली आहे. तर मित्रमैत्रिणींनो, माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीला संसारात इतकी ही ढवळाढवळ करू नये की मुलीचा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल. इथे आई आणि भावाच्या त्रासाला कंटाळून जावई मुलीला सोडून दुसऱ्या घरात भाड्याने राहायला गेला होता. मुलगी मात्र आई आणि नवऱ्याच्या कचाट्यात सापडली होती. पण योग्य आणि अयोग्य काय हे कळल्यानंतर संधी मिळताच ती सुद्धा नवऱ्याकडे परत गेली. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? मोनिका तिच्या नवऱ्याकडे गेली तर तिने योग्य केले का? कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवीन कथांसोबत. धन्यवाद.